2 दिवस जिकडे-तिकडे पाणीच पाणी, पूर अवस्था. इकडे थोडी पाणी ओसरलं आहे, पण अजून काही ठिकाणी अजून पाणी आहे. स्पेशली मुंबईत. आम्ही नाश्ता केला आणि इकडे सगळीकडे धूळ जमली होती म्हणून मी सगळा पसारा काढला होता किचनचा, सगळं बाहेर काढलं होतं. पण वरती चढून साफ करायला मला कोणाची तरी मदत लागते. इकडे नवरा झोपला होता आणि हे पहा सिलेंडरची नदी. माझा शॉर्ट व्हिडिओ बघू शकता. नवरा उठेपर्यंत म्हटलं थोडा अभ्यास करूया. इकडे अभ्यासाला बसले. 2 दिवस पुराच्या पाण्यात मी काहीही अभ्यास केलेला नाही. बरं माझी माणसं अडकली होती त्यामुळे त्या टेन्शनमध्ये तर अजिबातच नाही. लाईट नव्हते, म्हणजे माझ्या आत्या-मावशांकडे जिकडे-तिकडे फोन केले तिकडे लाईट नव्हते. कनेक्शनही खूप बिकट होतं. पण माझ्या आईकडे मात्र लाईट होती. त्यामुळे एक ठीक होतं की लाईट होती. त्यामुळे बरं वाटत होतं. तेवढाच टाईमपास होत होता. पण लक्ष लागत तर नव्हतं कारण माणसं अडकली होती पाण्यात. खूप पाऊस झाला, खूप पाऊस झाला. खाडीचे बांध फुटले त्यामुळे आमच्याकडे पूर अवस्था आली होती. नाहीतर एवढं पाणी साठत नाही. असो, इकडे 2-3 दिवस काहीच अभ्यास न केल्यामुळे मी नवऱ्या उठायची वाट बघेपर्यंत पसारा तसाच ठेवला. आता म्हटलं तेवढ्या वेळात आपण अभ्यास करूया. जवळ-जवळ 1.5-2 तासांनी माझा नवरा उठला. पण मी मॅथ्स रिझनिंगच करायला घेतलं होतं कारण एवढ्या पसारात अजून मी फ्रेशही झाले नव्हतं, नाश्ताही केला नव्हता. तसाही उपवासच होता. म्हणून मी मॅथ्स रिझनिंग करायला घेतलं. जेवढं टॉपिक केलं तेवढं त्याची प्रॅक्टिस करायला घेतलं की मला येतं आहे की नाही. सध्या मी केलं की मला येतं आहे की नाही याच गोष्टीकडे जास्त लक्ष देत असते. नाहीतर मग प्रॅक्टिस केली नाही तर ते मला ती गोष्ट आठवत नाही. जास्त करून तर मला फॉर्म्युले आठवत नाहीत. त्यामुळे मॅथ्स रिझनिंग करायला घेतलं होतं. जी-केचं मला अजून करायचं आहे. तशी एक प्रकारची सुरुवातच कारण 3 दिवसाचा गॅप पडला जवळ-जवळ. लाईट नाही, पाणी नाही आणि पावसाचं पाणी जिकडे-तिकडे. त्यामुळे असो, आता पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी. जवळ-जवळ 1.5-2 तासांनी नवरा उठला. त्यानंतर मी सगळं किचन आवरलं, सगळं घर आवरलं मी अख्खं. पावसाचं पाणी बाहेर सगळं होतं, सगळं अंगण साफ केलं. थँक यू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. फ्रेश होऊन पुन्हा स्टडीला बसते आहे. प्लीज सबस्क्राईब करा.